नमस्कार. त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज आणि शक्यतो सर्व काळातील स्टीव्हन स्मिथची कारकिर्दीतील पूर्तता ही अनेक वयोगटातील कथा आहे. 2008 साली पदार्पण केलेला कॅमेरून व्हाईट आणि 2010 साली कसोटी पदार्पण केलेला स्टीव्ह स्मिथ अशा दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात ही सारखीच झाली म्हणावी लागेल. ऑस्ट्रेलियन मीडियाने ते दोघंही महान लेग स्पिनर शेन वॉर्नचे चेले असल्याची भरपूर हवा केलेली. त्यानंतर दोघंही अष्टपैलू आणि 2011 नंतर मात्र दोघंही अस्सल फलंदाज म्हणून नावारूपाला येऊ लागले. याच्यापैकी व्हाईटची कारकीर्द फारशी बहरू शकली नाही. सुरुवातीला थोडंसं फलंदाजी करू शकणारा संभाव्य लेग स्पिनर म्हणून त्याचं नाव निर्माण त्याने केलं आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळात त्याच्या निवडीच्या गुणवत्तेवर ऑस्ट्रेलियातच लोकांमधून टीकेचा सूर येत होता. पण न्यू साऊथ वेल्सच्या एका गूढ माणसाने जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सनसनाटी पद्धतीने सर्व गोष्टी फिरवल्या असं म्हणता येईल. आजही स्टीव्ह स्मिथला नेमकं कोणी हेरलंय त्याबद्दल भरपूर चर्चा घडतात, पण उघडपणे आजही कोणी मीच त्याला हेरलंय सांगत नाही. कारण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याकडे एक गोंधळलेला युवा चेहरा आणि हलका लेग स्पिन याच्याशिवाय फार काही नव्हतं. 2007 आणि 2008 हा देशांतर्गत हंगाम होता जेव्हा स्मिथने सर्व फॉर्मॅटमध्ये पदार्पण केलं. तो चेंडूला चांगली रिप देण्यासाठी ओळखला जात असे आणि चेंडूचा स्पिनर म्हणून वळण म्हणून जे काही आवश्यक आहे ते त्याच्याकडे होतं. त्याचं बालसुलभ आकर्षण आणि क्रीजपर्यंत धावणं ही शेन वॉर्नशी त्याची मिळती जुळती पद्धत होती, त्याची स्टाईल होती. आणि नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेव्हा शेन वॉर्ननी निवृत्ती घेतली होती, त्यामुळे शेन वॉर्नचे कोणीतरी वारसदार आहे अशी स्टीव्ह स्मिथची प्रतिमा होत होती. स्मिथची प्रतिभा स्पष्ट होती, पण तो मोठ्या टप्प्यासाठी कच्चा होता. 2010च्या फेब्रुवारीमध्ये मर्यादित षटकांच्या पदार्पणात राष्ट्रीय कॉलअप त्याला आला. त्याच वर्षाच्या उत्तरार्धात इंग्लंडच्या दौऱ्यात त्याने सुरुवात प्रदीर्घ फॉर्मॅटमध्ये केली. एक खेळाडू म्हणून त्याच्या लेगीज गोलंदाजी शिवाय त्याच्या 7व्या-8व्या क्रमांकावर तो फलंदाजी करू शकतो असं मानलं गेलं. त्याच्यात कच्चेपणा होता. 2010-11च्या एशेस मालिकेत त्याच्या निवडीचा खूप अपमान झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एशेस गमावली सुद्धा. नंतर त्याला सगळ्या फॉर्मॅटमधून वगळण्यात आलं. त्यानंतर काही जणांची अशी भावना होती की त्याच्याकडे चेंडूपेक्षा बॅटमध्ये जास्ती कौशल्य आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये पारंपरिक पद्धतीची कमी परंतु धावा जमवण्याची हमी नक्कीच आहे असाही काहींचा सूर होता. तत्कालीन आघाडीचा समालोचक आणि माजी कसोटीपटू दिवंगत डीन जोन्स यांच्या म्हणण्यानुसार तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फार लवकर एक्सपोज झाला म्हणून गोंधळला. स्मिथकडे फलंदाजीचं एक वेगळं धाडस होतं. तो त्यावर अधिक जाणीवपूर्वक काम करायला लागला. माजी ऑस्ट्रेलियन महान ग्रेग चॅपल यांनी एकदा टिप्पणी केली होती की स्मिथ देशातील सर्वोत्तम फलंदाजी प्रतिभा आहे आणि काही वर्षात तो योग्य आहे हे मोठ्या प्रमाणावर सिद्ध करेल. 2010 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान त्याने फलंदाजीच्या अधिक सुधारित पद्धतीचं आणि पातळीचं प्रदर्शन केलं. धीटपणा आणि मानसिक शक्तीचा चांगला त्याच्या डोस त्याने शिंपडला. अपरंपरागत तंत्र आणि अतिशयोक्तीयुक्त ट्रिगर हालचाली आणि स्टंपवर फेरफटका मारून त्यांनी आपली वेगळीच शैली निर्माण केली. या सर्वांनी शुद्ध वाद्यांच्या भुवया मात्र उंचावल्या, पारंपरिक खेळाडूंच्या भुवया उंचावलेल्या. तथापि मुख्य गोष्ट महत्वाची आणि प्रभावी म्हणावी लागेल की त्याच्याकडे प्रभावी मालिका होती, ती म्हणजे ऑस्ट्रेलियाची. आणि ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली असली तरी निवडकर्त्यांनी स्मिथचं 2.0 हे जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये थोडीशी गुंतवणूक करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. या उन्हाळ्यात मायदेशात परतलेल्या ऍशेस मालिकेत त्याने त्याचा एक चढता आलेख पुन्हा सुरू केला. एमसीजी मध्ये ऍशेस शतकासह त्याच्याकडनं काही संकटकालीन वाचवणाऱ्या खेळी झाल्या आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या तितक्याच प्रभावी दौऱ्यासह त्याचा पाठपुरावा केला. ऑस्ट्रेलिया विजयी झाल्यामुळे त्या दोन्ही मालिकांमध्ये त्याचे योगदान मोलाचे होते. 2013-14च्या मोसमात स्मिथने आंतरराष्ट्रीय मैदानात जोरदार पुनरागमन केलं. पुढच्या मोसमात त्याने जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये नाव सुद्धा प्रस्थापित केलं. भारताविरुद्धची एक अभूतपूर्व घरच्या मालिकेची सुरुवात होती आणि त्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या हल्ल्यांविरुद्ध सर्व परिस्थितींमध्ये धावा जमवताना मागे वळून बघितलं नाही. त्याच्या कारनाम्यांमुळे त्याला 2015 साली कसोटीत पहिल्या क्रमांकावर राज्य करता आले आणि त्याने ते दीर्घकाळ त्या अव्वल स्थानावर राज्य केलं. स्मिथने इच्छेनुसार धावा अक्षरशः लुटल्या तरी सिमिंग आणि फिरकी याच्या परिस्थितीत
काहीतरी त्याच्यामध्ये क्षमतेबद्दल त्याच्या अजून संशय होता. 2015च्या ऍशेस दौऱ्यात त्यानं लॉर्ड्सवर दुहेरी शतक करण्याची किमया 2दा केली, म्हणजे दुहेरी शतकासह 2 शतकं झळकवली आणि 2017च्या भारत दौऱ्यात त्याने त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्मिथनं त्याच्या फलंदाजीत असं सगळं काही झाकलं होतं त्याचा पुरावा या दोन्ही मालिका होत्या. 2015 मधल्या इंग्लंड दौऱ्यानंतर त्याची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आणि पुढील 6 महिन्यात T20 नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयी विश्वचषक, त्या विजयामध्ये एक तरुण स्मिथ आघाडीवर होता. स्पर्धेत सातत्य, व्यवसायाच्या शेवटी त्याची कृत्य आणि ती अतिशय प्रशंसनीय होत होती. स्पर्धेतील त्याचे शेवटचे 5 खेळी हे सर्व 50 पेक्षा जास्ती स्कोर होते आणि विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत अशा खेळी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. तो त्याचा पहिला विश्वचषक नव्हता, कारण 2011च्या आवृत्तीत तो खेळला होता, पण लेग स्पिन गोलंदाजी करू शकणारा एक गोलंदाज म्हणून तो खेळलेला. पण एक प्रमुख खेळाडू म्हणून 2015 ही त्याची पहिली खरी परीक्षा होती आणि त्याने ती उत्तमरित्या उत्तीर्ण केली. स्मिथसाठी गोष्टी योग्य आहेत, विशेषतः कसोटीमध्ये धावा येत राहिल्या, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे तेवढंसं जमत नव्हतं. तिथे ऑस्ट्रेलिया संघ थोडासा दुबळा होत होता. त्या काळात तरीही स्मिथनं जी प्रतिष्ठा निर्माण केली आहे ती खळबळजनक ठरली. मार्च 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शोकांतिका भयंकरपणे घडली. दोन्ही बाजूंमधील बहुतेक मालिकांप्रमाणे ही मालिका जोरदारप्रमाणे लढली गेली, पण केपटाऊन मधल्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यात वादामुळे परिस्थिती उग्र झाली. बॉल टेम्परिंग, चेंडू कुरतडणं, चेंडू चुकीच्या अवैधरित्या हाताळणं यामध्ये ऑस्ट्रेलिया दोषी आढळलं होतं हे स्पष्टपणे पूर्वनियोजित होतं आणि परिणामी स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना बंदीचा सामना करावा लागला. आयसीसीने स्मिथवर एका कसोटीची बंदी घातली नाही, तर जो बॅटसह खराब मालिका सहन होती त्याच्यात ऑस्ट्रेलियाकडून मायदेशी परत जाण्याची शिक्षा सुद्धा त्याला मिळाली. या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधनं 1 वर्षाचा वनवास त्याला भोगावा लागला. या घटनेमुळे त्याच्याकडून राजस्थान रॉयल्स आयपीएल टीमचं कर्णधार पद म्हणून काढलं गेलं आणि परिणामी तो स्पर्धेतून त्याही बाहेर पडला. 1 वर्षाची कठोर बंदी सहन केल्यानंतर स्मिथनं 2009 मध्ये आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. तिथे थोडासा गंजलेला आणि गांजलेला स्टीव्ह स्मिथ दिसत असूनही त्याचा जो एक क्लास होता तो मात्र स्पष्ट दिसत होता. जेव्हा तो ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात परतला तेव्हाही खूप जणांना आश्चर्य नाही वाटलं, कारण 2019च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत अंतिम चॅम्पियन इंग्लंडला हरवताना दिसलं, पण स्मिथनं पुन्हा सेमीफायनलमध्येही अवशेषांमध्ये उंच उभं राहिला, कारण ऑस्ट्रेलियाला कोसळण्यापासून त्याने वाचवलं. स्मिथला नवीन भूमिका आता सोपवण्यात आली आणि त्यांनी संघाचा अँकरमॅन म्हणून कामगिरी करायची त्याच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्याने 4 अर्धशतकं ठोकून 379 धावांची मालिका पूर्ण केली. ऍशेसमुळेच क्रिकेटशी त्याचा योग्य सलोखा निर्माण झाला, कारण याच स्वरूपामुळे बंदी त्याच्यावर घालण्यात आली होती. कसोटीमध्ये बंदी होती. इंग्लंडसाठी अपमानास्पद मालिकेत स्मिथनं त्याच्या पहिल्या कसोटीत दुहेरी शतकांसह 8 शतकं ठोकली. स्मिथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची घोषणा करण्यासाठी त्याच्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याला रंगरूट ऍशेस 2019चा त्रास दिला आणि मालिकेत दुसऱ्या कसोटीत स्मिथला जोफ्रा आर्चरच्या बाउन्सरचा फटका बसला आणि नंतर त्याला उशीर झाला. त्याच्या जागी मार्नस लॅबुशेनने नवीन लागू केलेल्या नियमांतर्गत कन्सेशन पर्यायाला परवानगी दिली आणि नियमाचा बदलाचा तो पहिला लाभार्थी ठरला हे आपल्याला माहिती. त्यानंतर स्मिथनं पुन्हा फॉर्म गमावला. भारतीय उपखंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर मोठा प्रभाव पाडण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. भारताच्या 2020-21 दौऱ्यात त्याने शेवटी सिडनी इथे आपल्या घरच्या मैदानावर 14 सामन्यांचा शतकाचा दुष्काळ मोडला आणि दुसऱ्या डावात 81 धावा केल्या. या अनिर्णित कसोटीत त्याने सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी टिम पेनच्या राजीनाम्यानंतर पॅट कमिन्सने स्वतःला नेतृत्व घेतलं आणि स्मिथची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. 2021-22 मध्ये होम ऍशेस मध्ये त्याची पहिली नियुक्ती होती आणि पॅट कमिन्सला कोविडची लागण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जवळचा संपर्क म्हणून गणल्या गेलेल्या स्मिथने दुसऱ्या कसोटीसाठी कर्णधार म्हणून पुनरागमन केलं. पहिल्या डावात स्मिथनं 93 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या 275 धावांच्या मोठ्या फरकाने तो सामना जिंकला.
स्मिथ हा ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता, ज्यामध्ये 2023 मध्ये भारताविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याने पहिल्या डावात 121 धावा केल्या आणि अखेर ऑस्ट्रेलियाने 240 धावांच्या मोठ्या फरकानं तो सामना जिंकलेला आपल्याला आठवतोय. आणि 2023 क्रिकेट विश्वचषकासाठी स्मिथला त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आलं. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू आयपीएल मधील पदार्पणाच्या वर्षापासून स्टीव्ह स्मिथने झटपट छाप पाडली होती. तो असा काळ होता की जेव्हा नेहमीच्या ऑस्ट्रेलियन तो क्रिकेटपटू नव्हता आणि त्याला लेग स्पिनची गोलंदाजी करू शकणारा एक मधल्या फळीतला फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. साहजिकच आयपीएलमध्येही त्याचं पद तेच होतं, कारण तो पुणे वॉरियर्स कडे होता. त्याने मोसमात एकही अर्धशतक न खेळता 350च्या स्ट्राईक रेटने अधिक धावा केल्या. त्याच्या सातत्यचा पुरावा त्याने नियमित उपयुक्त खेळी करून करत होता. 2013चा हंगाम खराब होता आणि फ्रँचायझीची मुदत संपल्यानंतर स्मिथला 2014 मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये घेतले गेले. आतापर्यंत स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलिया, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, न्यू साऊथ वेल्स, वुस्टेरशायर, कोची टस्कर्स केरळ, सिडनी सिक्सर्स, पुणे वॉरियर्स, अँटिग्वा हॉकीविल्स, ऑस्ट्रेलियन, राजस्थान रॉयल्स, सिडनी थंडर, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, टोरंटो नॅशनल, बार्बाडोस रॉयल्स, विलियन्स, M11, दिल्ली कॅपिटल, ससेक्स, वॉशिंग्टन फ्रीडम अशा विविध संघांकडून त्याची कामगिरी केली आहे. विराट, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ या तिघांना समकालीन सर्वोत्कृष्ट मानलं जातं. विराट आणि जो रूटबद्दल सर्वांना आधीपासूनच भरपूर खात्री होती आणि त्यानुसार ते खेळले. पण अल्प वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर डच्चू आणि ऐनभरात वर्षभराचा बंदिवास भोगलेल्या स्टीव्ह स्मिथने कसोटीत 10,000 धावा जमवल्या आणि तो एक लिजंड बनला. यामुळे स्टीव्ह स्मिथ बद्दल बोलताना लिजंड्स आर फोल्ड इन डायव्हर्सिटी म्हणजे मैदान आणि मैदानाबाहेरील प्रतिकूलतेत तावून चुलाकून निघालेली दंतकथा असं आपण म्हणू शकतो. हा तितकासा चालणार की नाही अशी शक्यता असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केलाय. बऱ्या वाईटाबरोबरच चालत. स्टीव्ह स्मिथच्या 10,000 धावा या विविध पद्धतीने साजऱ्या केल्या जात आहेत त्याच्याकडून आणि ऑस्ट्रेलियाकडून.